नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचनमध्ये. तर आज आपण करणार आहोत मसाला स्टिक्स. तर त्यासाठी लागणारं काय साहित्य आहे ते लवकरच बघूया. बघू शकता किती छान क्रिस्पी अशा मसाला स्टिक्स. तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, 1 कप रवा घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 छोटा चमचा मीठ घालायचं आहे. हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 4 चमचे कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन घालायचं आहे. त्याने स्टिक्स छान अशा क्रिस्पी होणार आहेत. तर सगळ्यात आधी आपण मिश्रण जे आहे ना, ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, पटकन हात घालू नका. तेल खूप जास्त गरम आहे. तर त्यामध्ये थोडं-थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिश्रण छान मळून घ्यायचं आहे. पाणी गार घ्यायचं नाहीये, कोमट घ्या किंवा गरम घ्या. तेल गरम आहे, तर पाणीसुद्धा गरमच घ्यायचं आहे. क्रिस्पी स्टिक्स होण्यासाठी कोणतीही गोष्ट खुसखुशीत आणि क्रिस्पी करण्यासाठी जर गरम तेलाचं मोहन असेल तर शक्यतोवर कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. तर या ठिकाणी मी छान असं चमच्याने आधी मिक्स केलं आणि त्यानंतर हाताने पीठ जे आहे ते छान मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता पीठ छान असं सैलसर मळलं गेलेलं आहे. अशी कन्सिस्टन्सी असायला हवी कारण रवा आहे, पाणी खूप जास्त तो ॲब्झॉर्ब करून घेईल त्यामुळे थोडंसं सैलसर मिश्रण करून घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि 1 तासभर या पिठाला आपण रेस्ट करू द्यायची आहे. सो तासाभर रेस्ट करून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घ्या स्टिक्ससाठीचा. 1 वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा पिठी साखर घातलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला, पाऊण चमचा काळं मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा जिऱ्याची पूड घातलेली आहे आणि आता हे छान असं मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत. हा आपल्या स्टिक्ससाठीचा सिक्रेट मसाला आहे बरं का. आता स्टिक्स कशा करायच्या ते बघूया. तर हे पीठ जे आपण मगाशी झाकून ठेवलेलं आहे ते आहे. ते छान आपण मळून घ्यायचं आहे. प्लॅटफॉर्मवर घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा आपण गव्हाचं पीठ घालायचं आहे. लक्षात घ्या, गव्हाचं पीठ हे महत्त्वाचं आहे. नाहीतर स्टिक्स छान अशा बसून येत नाही. खूप वेळ लागतो. सो पीठ घातल्यानंतर छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. 2 गोळ्याचे मी भाग करून घेतले आहे. त्यानंतर आता आपण त्या गोळ्याची ना पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लक्षात घ्या, खूप जास्त जाड करू नका, खूप जास्त बारीकही पातळ लाटू नका खूप जास्त. जर तुम्ही खूप पातळ लाटलीत ना, तर त्यात क्रिस्पीनेस जो आहे तो येणार नाही आणि स्टिक्स फुगणार पण नाही. जर स्टिक आपल्याला क्रिस्पी हवे असतील, छान फुगलेले हवे असतील, तर मध्यम आकारात लाटायचे, खूप जास्त जाड पण लाटायचं नाही. सो अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घ्यायची आहे. उभ्या-उभ्या काप करून घ्यायचे आहेत आणि उभ्या अशा छान लांबट अशा स्टिक्स करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण सगळ्या ज्या स्टिक्स आहेत त्या पद्धतीने कट करून घ्या. साइड्स किनारा ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि उभ्या-उभ्या स्टिक्स करून घ्यायच्या आहेत. तर दोन्ही गोळे सुद्धा आपण या पद्धतीने लाटून कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या कोणत्याही आकारामध्ये कट करू शकता. पण लक्षात घ्यायचं आहे, खूप जास्त पातळ लाटायचं नाही आणि खूप जास्त जाडही करायचं नाहीये. सो या पद्धतीने मी सगळ्या स्टिक्स ज्या आहेत त्या कट करून घेतल्या. तेल गरम करून घ्यायचं आहे. तेलामध्ये स्टिक्स ज्या आहेत त्या सोडायच्या आहेत आणि छान खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. लक्षात घ्यायचं आहे, तेल खूप जास्त गरम करायचं नाहीये. जर तुम्ही तेल खूप जास्त कडक गरम केलं तर स्टिक्स टाकताच बरोबर लगेचच काळ्या होतील. म्हणून मग अतिशय कोमट तेलामध्ये स्टिक्स सोडायच्या आहेत आणि मंद आचेवर तळायचं आहे. गॅस अजिबात फास्ट करायचा नाही. स्टिक आतून कच्च्या राहतील आणि वरून काळपट होतील. म्हणून त्या मंद आचेवरच तळून घ्यायच्या आहेत. छान अशा क्रिस्पी होतात. 1-2 मिनिटं एक साइड तळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण स्टिक्स ज्या आहेत त्या पलटी करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता या पद्धतीने झारा फिरवून आपण छान अशा त्या तळून घ्यायच्या आहेत. नेहमीचंच चिवडा, लाडू, शंकरपाळी आपण करतो घरामध्ये खाण्यासाठी. पण जर या स्टिक्स केल्या तर काहीतरी नवीन खायला मिळेल. करून बघा नक्कीच कशा होतात आणि तेही सांगा. तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. गोल्डन अशा तळून घ्यायच्या. फार काही परत रंग बदलायची गरज नाहीये. आता या स्टिक्स आपण झाऱ्यावर काढून घेणार आहोत आणि छान तेल निथळून घ्यायचं ह्याच्यामध्ये. यामधलं तुम्ही बघू शकतात किती सुंदर अशा स्टिक्स झालेल्या आहेत. लक्षात घ्यायचंय अधनं-मधनं झारा नक्की फिरवायचा आहे. नाहीतर मग एक साइड गोल्डन आणि एक साइड व्हाईट असं व्हायचं. झाऱ्यामध्ये छान काढून घ्यायच्या आणि मग तेल निथळून घ्यायचं
एक टिश्यू पेपर घ्यायचा आणि त्याच्यावर सगळ्या स्टिक्स ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या. या पद्धतीने मी सगळ्या स्टिक्स ज्या आहेत त्या तळून घेणार आहे. ओके. तुम्ही बघू शकतात या ठिकाणी मी छान अशा सगळ्या स्टिक्स ज्या आहेत त्या सोनेरी रंगावर तळून घेतलेल्या आहे. आता यामध्ये आपण मगाशी केलेला जो मसाला आहे ना, तो 1 ते 1.5 चमचा मसाला यामध्ये घालायचा आहे. लक्षात घ्या स्टिक्स गरम असतानाच मसाला यामध्ये घाला. छान अशा कोट होतात. नाहीतर मग मसाला खाली आणि मग स्टिक वरती असं नको व्हायला. म्हणून मग गरम असतानाच यामध्ये घालून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मिक्स करा. हात घालू नका. जर हाताने तुम्ही मिक्स करायला गेला किंवा चमच्याने मिक्स करायला गेला ना, तर स्टिक्स ज्या आहेत त्या तुटू शकतात. सो छान असं मिक्स करायचं आहे आणि गार झाल्यानंतर छान अशा सर्व्ह करायच्या आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खा, प्या आणि मजा करा. आणि हो, रेसिपीज नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर होते. लहान मुलांना तर विशेषतः खूप जास्त आवडेल. तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये कमी जास्त करू शकता. बाय.